कमी करण्याचा प्रयत्न केलेला आणि विद्यार्थ्याला आपला जो विषय आहे तो विषय कोणत्याही शाखेमधून निवडता येतो आणि आवडीच्या विषयामध्ये सखोल संशोधन आणि अभ्यास करता येतो. अशा प्रकारचा नवीन आंतरविद्या शाखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू झालेली आहे आणि त्या शाखेचे डीन आदरणीय संजीव सोनवणे सर आहेत. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की जेणेकरून या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शाखांचं सर्व विषयांचं ज्ञान आत्मसात करता आलं पाहिजे. मी डॉक्टर संजीव सोनवणे सर यांना विनंती करतो की सर आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार, आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? हा येतो सर. हा, आभारी आहे. आज खरं तर फार चांगल्या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवलाय आणि निमित्तही फार मोठा आहे. माझ्या स्वतःच्या जीवनावर प्रभाव टाकणारे आदरणीय शरद पवार साहेब आहेत. कारण मी 78-80च्या दरम्यान काँग्रेस यशचं काम करत होतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित होऊन त्यावेळेला अगदीच बडिंग एज मध्ये मी होतो. त्यामुळे मी आज मोठा भाग्यवान समजतो की आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्याप्रतिष्ठान संस्थेचे माझे जे विश्वस्त काही हरिभाऊ गजानन देशपांडे यांच्या नावे संस्थेतर्फे 12वीच्या वर्गात बारामती तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. मी तर समजेल पारितोषिकाच्या पलीकडे जाऊन हा त्यांच्या जीवनाचा उभारी घेणारा कालावधी असल्यामुळे आणि अशा टप्प्यावर त्यांना हे पारितोषिक काही देशपांडे सरांच्या नावानं मिळतंय म्हणजे हा एक त्यांचा कौतुक आहे. मी पारितोषिक वितरण समारंभाच्या ऐवजी असं म्हणन की हा कौतुक समारंभ आहे त्यांच्या दृष्टीने. आज दुसरा जो फार मोठा योग आहे तो खरं तर आपल्या सर्वांचे आदरणीय विद्याप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पद्मभूषण श्री शरद पवारजी साहेब यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मी माझ्या वैयक्तिक आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा देतोय आणि अशी आशा करू की त्यांचं नेतृत्व छत्र आपल्यावर सातत्यानं राहून या समाजाला, या महाराष्ट्राला, या देशाला, आपल्या सर्वांना ते सतत दिशादर्शन देत राहो याच्यासाठी आपण परमेश्वर चरणी किंवा महात्मा फुल्यांनी सांगितल्याप्रमाणे निर्मिकाच्या चरणी प्रार्थना करूया. संस्थेचे उपाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय प्रभुने सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या व विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या सन्माननीय विश्वस्त सौ सुनेत्रा वहिनी पवार, खजिनदार श्रीयुत योगेंद्र पवार, सचिव माननीय नीलिमा गुजर मॅडम, किरण गुजर साहेब, मंदार शिक्षी, डॉक्टर राजीव शहा, रजिस्ट्रार कर्नल श्री कंबोज सर, तसेच इथे उपस्थित असलेले देशपांडे बंधू, त्यांच्या मातोश्री देशपांडे कुटुंबीय, विविध शाळा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पारितोषिक वितरणा म्हणजे या कौतुक समारंभासाठी कनेक्टेड असणारे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, या सर्वांचं खरं तर मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि आज आपल्याला या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही होऊ घातलेलं आहे ते आपण समजून घेऊन त्यामध्ये नेमका आपल्याला काय रोल करायचा आहे, माझ्या स्वतःच्या विद्यार्थ्यावर किंवा माझ्या स्वतःच्या महाविद्यालयावर काय परिणाम होणार आहे, शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा एक संस्थेचा विश्वस्त म्हणून मला नेमक्या कोणत्या भूमिका पार पाडाव्या लागणार आहे, खरं तर याच्यावर आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे न्यू एज्युकेशन पॉलिसी ही 1 वर्षापूर्वी आलेली आहे. याच्यावर खूप मोठं विचारमंथन झालेलं आहे. ही पॉलिसी काय सांगते तर पॉलिसी असं सांगते की आम्हाला यापुढे ज्ञान समाज निर्माण करायचा आहे आणि तोही विज्ञानावर विचार करणारा, तंत्रज्ञानावर आधारित असणारा आणि आपल्या घटनेशी समरूप असणारा आणि मूल्य जपणारा असा समाज आपल्याला या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण करायचा आहे, असं सुतोवाच ही जी नवी एज्युकेशन पॉलिसी आहे ती सांगते. यातलं नेमकंपणानं काय बदल होत आहेत याचा असा सम्यकपणे विचार जर केला तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था जी आता आपल्या समोर आहे किंवा आपण अनुभवलेली आहे
किंवा आपण ज्याच्यातून जात आहोत ती पूर्णपणे बदलणार आहे आणि त्याची पूर्ण सहरचना होणार आहे. शालेय स्तरावर होणार आहे, महाविद्यालय स्तरावर होणार आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण जो संरचनेमध्ये होणारा बदल आहे तो समजून घेऊन नेमका आता माझ्या स्तरावर कसा बदल होणार आहे, माझ्या संस्थेमध्ये काय बदल होणार आहे, माझ्या कामकाजावर त्याचा काय परिणाम होणार आहे ते समजून घेणं तर खरं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण आज एकत्र येऊन चर्चा करत आहोत. या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची जी रचनेमधला बदल होतोय तर समजून घेत असताना बऱ्याच वेळा अशी चर्चा झाली की 5+3+3+4 हा पॅटर्न आलेला आहे. हा कशामुळे या शिक्षण व्यवस्थे आपल्या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये होऊ घातलाय आणि ही शिक्षण व्यवस्थेमधला बदल घडून आलाय हा जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर बालकाचा जो विकास होतो त्या मानसशास्त्रीय बैठकीवर खरं तर हे सगळे टप्पे निश्चित करण्यात आलेले आहेत. पूर्वी आपल्याकडं 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे 2010 मध्ये शिक्षण हक्क कायदा आला आणि या कायद्याचं विस्तारीकरण आता या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये होत आहे. तर ते काय होतंय नेमकं तर 6 ते 14च्या ऐवजी आता 3 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हमी खरं तर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी देत आहे. मग आता ही पॉलिसी आपल्या स्तरावर राबवत असताना नेमका आपल्याला काय बदल होणार आहे आणि तो बदल करत असताना आम्हाला काय समजून घ्यायचं, कारण बदल जरी झाला तरी सुद्धा हे आकडे बदलतील. म्हणजे 10+2+3च्या ऐवजी 5+3+3+4 येईल, ती व्यवस्था बदलेल. त्यात आणखी काय काय आपल्याला समजून घ्यायचंय आणि ह्या बदलाला का करायचे हे बदल, या न्यू एज्युकेशन पॉलिसीने का आणलेत हे बदल हे समजून घेण्यासाठी खरं तर आपण आज थोडासा प्रयत्न करणार आहोत. त्यामधला पहिला जो बदल तिथे सांगितलेला आहे की 3 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत म्हणजे पहिला जो 5+3 तिसऱ्या वर्षी मूल शाळेत जाईल आणि 2+3चा पहिला जो टप्पा आहे तो 2चा जो टप्पा आहे आणि +3चा असा मिळून पहिला जो फंडामेंटल मूलभूत जो 5 वर्षाचा कालावधी आहे हा कोणत्याही बालकाच्या किंवा मुलाच्या मेंदू विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. पहा, याचे अनेक प्रयोग हे मेंदूशास्त्र विकासामध्ये झालेला आहे आणि त्याचा शिक्षणामध्ये कसा उपयोग करून घेता येईल आणि आपल्याला शिकणारा मेंदू, विचार करणारा मेंदू, नवनिर्मिती करणारा मेंदू अशा पद्धतीने प्रत्येक बालकाचा कसा विकसित होईल याचा विचार करून हा टप्पा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. आणि 0 ते 8 हे वयोगट, हा जो वयोगट आहे या कालावधीमध्ये मेंदूमध्ये असणारे अनेक जे न्यूरॉन्स म्हणतात त्यांची संख्या वाढते, त्याचप्रमाणे त्यांचं बंध सुद्धा वेगवेगळे निर्माण होतात आणि याच्यामुळे भाषा, गणित, विचार करण्याची क्षमता, वेगवेगळ्या कल्पना करण्याची क्षमता या सगळ्या त्या ठिकाणी विकसित होतात. आणि म्हणून मुळातच आपल्याला काय मोठं आव्हान काय आहे तर हे संशोधन असं सांगतं 0 ते 8 वयोगटामध्ये मेंदूचा विकास होतो. म्हणजे नेमकं काय होतं तर त्यातल्या न्यूरॉनची संख्या वाढते आणि या न्यूरॉनची संख्या जितकी जास्त तितका प्रगल्भ मेंदू असतो. आणि मग तो कसा वाढेल तर म्हणून या ठिकाणी त्या बालकाला जास्तीत जास्त खेळायला लावणं, जास्तीत जास्त वेगळे अनुभव देणं, अनेक गोष्टी नव्या नव्या माहीत करून देणं, तितके अनुभव तो घेतो, त्या अनुभवांची साठवणूक मेंदूमध्ये करतो आणि ती साठवणूक करण्यासाठी त्याला नव्या मेंदूमधील न्यूरॉनची संख्या निर्माण करावी लागते आणि अशा पद्धतीने मेंदू विकसन हे 0 ते 8 वयोगटामध्ये होतं. आणि मग आमच्या शाळांमध्ये नेमके कसे बदल करायचे, हे शाळांमधले बदल काही देशांमध्ये यापूर्वीच झालेले आहेत. मग आमच्या मेंदूचा विकास हा आज करण्यासाठी या पद्धतीमध्ये प्ले बेस्ड मेथड सांगितलेली आहे. त्याला आपण साध्या मराठीतून क्रीडन पद्धत म्हणू. आणि या क्रीडन म्हणजे खेळातून गणित शिकायचे, खेळातून विज्ञान शिकायचे, खेळातूनच भाषा शिकायची. हालचाल जितकी जास्त होईल तितका मेंदूचा विकास जास्त होतो आणि त्या हालचालीला पाया मानून ही क्रीडन पद्धती आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग आमचं काम काय आहे, आम्हाला असे शिक्षक प्रशिक्षित करावे लागतील आणि अशा शाळांमध्ये प्राथमिक सुविधा आणाव्या लागतील की त्या विद्यार्थ्यांना त्या मेंदूला विकसित होण्यासाठीच्या तिथं कृती कार्यक्रम निश्चित करावे लागतील. मग ते कृती कार्यक्रम निश्चित करत असताना ज्या 5 इंद्रियांच्या मार्फत आपण ज्ञानग्रहण करतो त्या इंद्रियांचा वापर करणं हे जास्त आपल्याला करावं लागणार आहे. मग ते कसा करायचा
आता पहा, आपण ज्या ज्ञानेंद्रियांतून घेतो त्याच्यासाठी काही काही शाळांमध्ये, प्रगत देशांमध्ये हा मेंदू विकासाच्या या स्टेजमध्ये काय केलेलं आहे, तर तर सेन्सॉरी गार्डन्स आणलेले आहेत. आता हा सेन्सॉरी गार्डन काय प्रकार आहे, तो आपल्याला आता प्रत्येक शाळांमध्ये आणावा लागेल. तसा तो निसर्गाद्वारे आपल्याला मिळतो, कारण बालक हे निसर्गातून शिकतं, अनुभवातून शिकतं. वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या जितक्या संपर्कात येतात, कुटुंबातल्या किंवा मित्र आणि इतर त्या गोष्टी, प्राणी येतात, या सगळ्यांकडून ते बालक फक्त ज्ञान ग्रहण करतं. पण कुठून करतं, तर डोळ्यातून, म्हणजे आपण पाहून, ऐकून, चव घेऊन, वास घेऊन, स्पर्श करून, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या मूलभूत ज्ञान ग्रहण करणाऱ्या संवेदना आहेत. परंतु आत्ताच्या व्यवस्थेमध्ये इतक्या बारकाईने त्याचा विचार झाला नव्हता. आता तो कसा झाला नव्हता, त्याचं आपण अगदी सोपं उदाहरण घेऊ. पहा की आपण टू सी म्हणतो, टू लुक म्हणतो, टू वॉच म्हणतो, टू ऑब्झर्व म्हणतो. आता ह्या सगळ्या कृती आम्ही कशातून करतो, तर डोळ्यामार्फत करतो. परंतु आम्हाला, मी आता तुमच्याकडे टू सी करतोय का टू वॉच करतो का टू लुक करतो का ऑब्झर्व करतो, हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून त्या प्रत्येक कृती करण्यासाठीच्या, आता मला ती फक्त टू सी करूनच समजेल अशा प्रकारच्या सेन्सॉर गार्डन्स तिथे केल्या जातात. आणि बालकाला तसे तसे आव्हान देणारे कृती कार्यक्रम तिथे केले जातात. म्हणजे तिथं बारकाईनं निरीक्षण केलं तरच त्याला त्याचा त्या ठिकाणी त्या फुलामध्ये असणारी रचना किंवा त्या ठिकाणी असणारा जो बारकाव्यानं निरीक्षण केल्यानंतरच त्याला तिथं लिहिता येईल, सांगता येईल, उद्धृत करता येईल, अशा प्रकारच्या रचना तिथे केल्या जातात. आता हे बदल खरं तर आपल्याला करायचे. थोडक्यात काय, आता तिथे फक्त ज्ञान देण्याच्या ऐवजी ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमता विकसित करणं हा त्यातला पहिल्या टप्प्यातला महत्वाचा भाग आहे, अशी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगत आहे. आणि त्यासाठी आपल्याला तयाऱ्या करायच्या. आज शिक्षकांच्या तयाऱ्या करायच्या, शाळांच्या तयाऱ्या करायच्या आणि आपल्याला पुढे जायचं. दुसरा जो टप्पा त्या ठिकाणी दिलेला आहे, या पहिल्याच पद्धतीमध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे गणितीय कौशल्य, भाषिक कौशल्य ही सगळी आपल्याला खेळाद्वारे, म्हणजे त्याचं कारण असं आहे की मुलाला तिथे जाऊन कंटाळा नाही आला पाहिजे, आनंददायी झालं. खेळणं हा मुलांचा मूलभूत भाग आहे. काय झालं, मुलाला मुळातच खेळामध्ये आनंद असतो आणि त्या आनंदाचा उपयोग आपल्याला गणित शिकायला, भाषा शिकायला किंवा छोटे छोटे गीत म्हणून आनंददायी पद्धतीने कसं नेता येईल, हा त्यातला पहिला आव्हानात्मक आहे. खरं तर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवणं सोपं आहे, परंतु अशा पद्धतीनं या छोट्या मुलांचं जीवन मेंदू घडवताना, त्यांना आयुष्याचा मेंदू आपल्याला तयार करत असताना ही आव्हानं फार मोठी आहेत. आणि यासाठी शिक्षकांना खूप उत्तम प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला त्या टप्प्यातल्या शिक्षकांना द्यावं लागेल. पूर्वी 6 ते 14, आता पहा 3 ते 18 झालेला आहे. त्यामुळे हा जो 3 ते 6 वयोगटातल्या टप्प्यासाठी संपूर्ण जगभर फार मोठा प्रयत्न केला जातो. आणि त्यासाठीचे आपल्याला जे अर्ली चाइल्डहुड केअर, म्हणजे अगदी बाल्य अवस्थेमध्ये बालकांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्या मेंदू विकासाची, त्यांची व्यक्तिमत्व विकासाची, त्यांच्या आरोग्याची, चांगल्या सवयीची आणि त्यांच्या भाषेच्या वळणाची. आता हा भाषेचं वळण काय, ही दुसरं एक महत्वाची तरतूद ही न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते. ती सांगते की मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. आता काय होणार आहे पुढच्या, आता आपण कोणीही स्टोव रिपेअर करत नाही, स्टोव वापरत नाही, काही गोष्टी आउटडेटेड होतात. त्याचप्रमाणे ह्या मशीन लर्निंगमुळे कोणी वाचेल का आणि कोणी लिहीन का, मला याविषयी फार मोठी शंका आहे. आणि 10 ते 15 वर्षानंतर, जसं आपण 10-15 वर्षापूर्वी मागे गेलो तर कोणी मोबाईल वापरत नव्हतं. आणि आजकाल तुम्हाला कोणते टेलिफोन किंवा काही गोष्टी स्मरणात ठेवायची गरज नाही, पटपट आपण मोबाईल वापरतो. आपल्या हातामध्ये दुसरा एक मेंदू आपल्या हातात आलेला आहे आणि त्या मेंदूचा उपयोग करून आपण खरं तर जीवन पुढे नेतो. मला नाही वाटत की पुढच्या 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर कोणी खूप लिहित बसल. आणि आम्ही तर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अंध विद्यार्थ्यांची अशासारखी परीक्षा सुरू केली की त्यांनी आता बोलायचं. त्यांना ईमेलद्वारे प्रश्नपत्रिका जाईल आणि ते मशीन वाचून दाखवेल. त्यांनी बटन दाबलं का प्रश्न आणि त्यांनी त्याचं बोलायचं उत्तर ते आम्ही रेकॉर्ड करणार. आम्ही त्याला ऑडिओ अँसर शीट म्हणतो. लिहूनची आता बंद होणार.
आणि त्याचा मार्क देणारा परीक्षक सुद्धा काय करणार, ते ऐकणार आणि त्याप्रमाणे त्याला मार्क देणार. म्हणजे काही कालांतरानं मुलं लिहिणार नाही. जर मुलं लिहिणार, आता कोणी पाढेपाठ करत नाही, तशाच पद्धतीनं हे 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 कालांतराने बदल होणार, हे आपल्याला स्वीकारायचे. आणि हे स्वीकारत असताना मग महत्वाचं काय, शालेय शिक्षण स्तरावर मुलाला चांगले उच्चार आले पाहिजे. कारण काय, मी जे बोलतोय आता हे रेकॉर्ड होणार, बटन दाबले का त्याची प्रिंट आउट निघणार, किंवा जे लिहिलेलं आहे ते स्क्रीनवर सिलेक्ट करून कर्जवेल किंवा आता स्क्रीन रिडिंग चे जे सॉफ्टवेअर आहेत ते बटन दाबलं की ते वाचून दाखवतं आपल्याला, त्याच्यातून आवाज येतो. आणि म्हणून ऐकण्याचे कौशल्य, आता ऐकण्यात सुद्धा मगाशी मी तुम्हाला जसं टू सी, टू वॉच, टू लुक असे कौशल्य आपल्याला विकसित करावे लागते, जे आता आम्ही फक्त क्रियापद म्हणून वापरतो, ते आता कृती क्रियापद म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये प्रशिक्षण करावे लागते. तसंच टू सी आणि टू लिसन, मी आता काय करतोय नेमकं, आता तुम्ही प्रयत्नपूर्वक ज्या वेळेला आपण म्हणतो की रस्त्याने जाताना मोठा आवाज झाला, ऐकला, आता हा ऐकला टू सी आहे का लिसन आहे, आणि आय लिसन म्युझिक असं म्हणतो. आणि टू हिअर म्हणजे प्रयत्नपूर्वक मला इथून काहीतरी मला स्वतःला ग्रहण करायचंय म्हणून ऐकणं, यात फरक आहे. आणि तो आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचा या टप्प्यामध्ये. आणि म्हणून प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्याची पूर्णपणे उच्च शिक्षणाची तयारी करणं हा खरा तर या आधारित आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की क्षमता आधारित, आता आशय आधारित नाही तर क्षमता आधारित आहे. आता हा क्षमता आधारित शिक्षण देणं हे अगदी महाविद्यालयांपर्यंत, विद्यापीठांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे काय नेमकं, तर त्याचं अगदी साधं, मी माझं स्वतःचं करिअर 1983 साली गणिताचा वर्ग शिक्षक इयत्ता 5वीचा म्हणून सुरू केलं. म्हणून मी गणिताचं उदाहरण फार आवडीने देतो. एक ऍस्पिन आहे आणि त्या ऍस्पिननं एक 5,000चा मोबाईल घेतला, 2 वर्ष वापरला, पुन्हा तिने 3,000ला विकला, तर तिला नफा आणि तोटा किती झाला असं आपण समजून घेताना उदाहरण केलं. किंवा एक रामू आहे, त्यांनी एक सायकल घेतली 6,000 रुपयाला आणि त्यांनी पुन्हा ती 3-4 वर्ष वापरली आणि 2,000 रुपयाला विकून टाकली, तर याच्यामध्ये नफा किंवा त्याला तोटा किती झाला. आता हा व्यवहार आहे, याच्यामध्ये रामू महत्वाचा नाही, हा आशयाचा भाग आहे. इथे ऍस्पिन महत्वाची नाही, सायकल महत्वाची नाही, मोबाईल महत्वाचा नाही, हे एक आपण केलेला सिनेरिओ आहे, हा प्रसंग आहे. आणि याच्यातून विचार काय करायचा आहे, मग आमच्या विद्यार्थ्याला तिथं परचेस प्राइस, खरेदीची किंमत निश्चित करता येते का, विक्री किंमत निश्चित करता येते का, त्यांची तुलना करून कोणती मोठी आणि कोणती कमी आहे ते सांगता येते का, आणि त्याच्यातून पुन्हा मग नफा किंवा तोटा याची व्याख्या तिथे लावून नफा किंवा तोटा झाला हे सांगता येतंय का, या क्षमता. आम्हाला इथे असा प्रश्न विचारून चालत नाही की रामोनी सायकल किती रुपयाला विकत घेतली, त्याला तो फक्त खरेदी किंमत समजण्यासाठीचा भाग आहे. रामू महत्वाचा नाही, सायकल महत्वाचा, आशयाचा भाग आहे. म्हणून विचार करण्याच्या क्षमता या पुढच्या काळामध्ये देणं, याच्यासाठी खरं तर न्यू एज्युकेशन पॉलिसी बोलत आहे. आणि ती खरी समजून घेऊन आम्हाला तशा पद्धतीच्या बदल आमच्या दैनंदिन अध्यापनामध्ये शिक्षकांना स्वतः करायचे, पालकांना हे समजून घ्यायचंय की माझा मूल आता फक्त काही तिथे आशय शिकण्यासाठी जात नाही, तर तो तेथे स्वतःच्या क्षमता विकसित करून घेण्यासाठी जाणार आहे. कारण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक केस अशी झाली की भारतामधून गेलेला एक उत्तर भारतीय विद्यार्थी, त्यांनी MBA ला प्रवेश घेतला आणि त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीवर त्यांनी सुटल्यानंतर 2 ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊनही त्याला नोकरी मिळाली नाही. आणि म्हणून त्याने त्या ऑक्सफोर्ड विद्यापीठावर केस ठोकली. आणि ती केस ठोकताना, म्हणजे केस गुजर केली, तर ती करताना काय केलं त्यांनी, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जाहिरात दिली, मी अर्ज केला, तुम्ही दिली जाहिरात प्रवेशाची, तुम्ही प्रवेशाच्या अटी तुम्ही ठरवल्या, त्या तुम्ही तपासल्या, मी पूर्ण करतो की नाही, आणि त्याप्रमाणे मी तुम्ही मला प्रवेश दिला, फी तुम्ही ठरवली तेवढी मी अदा केली. त्यानंतर तुम्ही ठरवलेला अभ्यासक्रम मी नाही ठरवला, तुम्ही ठरवला अभ्यासक्रम, त्याप्रमाणे मी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. परीक्षा पद्धती, प्रश्नपत्रिका तुम्ही ठरवली आणि तुम्हीच मला डिग्री दिली. मी बाजारात गेल्यानंतर मला नोकरी लागली नाही, त्यामुळे माझं तुम्ही फसवणूक केली. कारण मला पाहिजे त्या क्षमता तुम्ही विकसित केल्या नाहीत, कारण त्यांनी मला ज्या विचारल्या त्या गोष्टी तुम्ही मला दिल्या नाहीत आणि मला फक्त डिग्री दिली माझ्याकडून. मग ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने सांगितलं की ठीक आहे, तुमची जी फी झालेली आहे, तुमचा सगळा खर्च झालाय, तो तुझा घेऊन टाक,
तो विद्यार्थी म्हणला नाही, माझ्या आयुष्याची 2 वर्ष द्या. आता देणं शक्य आहे का? मला वाटतं भारतातले पालक इथून पुढे आज नाही तर 10 वर्षांनी असे जागृत होतील, त्यावेळेला आपले खटकन डोळे उघडतील आणि त्याच्यासाठी ही पॉलिसी समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि हा तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्हाला आता आशय महत्वाचा नाही, आशयाचा आधार घेऊन आम्हाला क्षमता विकासाकडे जावं लागणार आहे. त्यानंतरचा दुसरा 3+3 आणि 4चे जे टप्पे आपल्याला या हायस्कूल स्तरावर एकंदरीत 10 होता, त्याच्या ऐवजी जो बदल होणार आहे, त्याच्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे तो ज्ञानग्रहण करण्याच्या पद्धती, त्याला शोधन पद्धत, शोधन म्हणजे डिस्कव्हरी, म्हणजे अगदी तिथं असतं. म्हणजे त्याला सांगितलं की विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये जा आणि त्या कॅम्पसमध्ये असणारे जे सगळे वृक्ष आहेत त्यांच्या वृक्षांच्या सालींचा आकार कसा आहे, पानांचा आकार कसा आहे, रंग कसे आहेत त्यांचे, ते ऑलरेडी तिथं आहे. डिस्कव्हरी पद्धत याचा अर्थ डिस्कव्हरीला कव्हर आणि डिस्कव्हर आच्छादन दूर करणं, जे निसर्गामध्ये ऑलरेडी आहे, जे आहे ते समजून घेणं, याच्यासाठीची शोधन पद्धत तेथे येणार आहे. त्यानंतरची पुढच्या पद्धत म्हणजे कोणत्याही अब्दुल कलामांनी सोपं शिक्षण कसं चालतं हे समजून सांगताना सांगितलं की विचार करायला लावा. आता कोणालाही प्रश्न विचारला की लोक विचार करतात आणि म्हणून चॅलेंज पेडागॉगी जी नवी आलेली आहे ती सुद्धा याच्या आव्हानात्मक पेडागॉगी, कोणालाही आव्हान दिलं की तो कार्यप्रवण होतो, विचार करायला लागतो. मग आम्हाला आव्हान देता आलं पाहिजे आमच्या शिक्षकांना, विद्यार्थ्याच्या मेंदूला त्यांनी आव्हान दिलं पाहिजे, तो विचार करायला लागला पाहिजे. आणि त्याच्यासाठीची जी आहे ती पुढची पद्धत, त्याला आपण इन्क्वायरी पद्धत असं म्हणतात. आणि त्या ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा वापर वाढवणाऱ्या पद्धती आहेत, हे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो. आणि तो फार यातला महत्वाचा भाग आहे. त्याच्या पुढचा जो 3 आलेला आहे आणि 4 आलेला आहे, याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याला क्रिटिकल थिंकिंग, विश्लेषणात्मक अनालिटिकल थिंकिंग त्याला करता आलं पाहिजे. आणि त्या अनालिटिकल थिंकिंग करता येणं हा खरा चांगलं कोणतं वाईट कोणतं हे त्याला ठरवता आलं पाहिजे. मग चांगलं ठरवतानाचे गुण, त्याचे निकष काय आहेत ते निकष त्याला ताडून तुलना करून करता आले पाहिजे, म्हणून क्रिटिकल थिंकिंग. अशा प्रकारच्या विचार करण्याच्या क्षमता त्याच्या विकसित करण्यासाठी खरं तर हे 5+3+3+4 हे टप्पे त्या ठिकाणी आणलेले आहेत. हे सगळं कशासाठी करायचं आहे आम्हाला, तर म्हणून अगोदर सांगितलं की आम्हाला ज्ञाननिर्मिती करणं गरजेचं आहे, जे आहे ते ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं नव्या टप्प्यामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि म्हणून उच्च शिक्षणामध्ये त्याच्याही पुढे जाऊन फार मोठे बदल त्याच्यातून केलेला आहे. कारण या ज्ञानाचा शेवटी काही पुस्तकं लिहून उपयोग नाही, त्या पुस्तकातून इतर पुढच्या पिढीला उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून 4 महत्वाचे उद्दिष्टे उच्च शिक्षणामध्ये या न्यू एज्युकेशन पॉलिसीने अधोरेखित केलेले आहे. आणि त्या उद्दिष्टांच्या आधारावर उच्च शिक्षणाचा सुद्धा मोठा बदल केलेला आहे. आणि तो बदल करत असताना पहिले 4 उद्दिष्ट समजून घेतले पाहिजे. उच्च शिक्षण कशासाठी द्यायचं? उच्च शिक्षण ज्ञाननिर्मिती करतं. आम्ही प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरामध्ये असणारं ज्ञान त्याला कसं घ्यायचं ते शिकवतो आणि ते ज्ञान त्याला देतो. आम्ही त्याला भाषिक कौशल्य शिकवतो, गणितीय कौशल्य शिकवतो, त्याला आणखी विचार करायचे कौशल्य शिकवतो. परंतु या सगळ्याचा वापर करून उच्च शिक्षणामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे ज्ञाननिर्मिती करणं, नवज्ञान निर्मिती करणं हा पहिला उद्दिष्ट आहे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते हे जे निर्मित केलेलं ज्ञान साठवणं. ज्ञान हा भारताला लाभलेला फार मोठा वारसा आहे. आणि म्हणून या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 2 प्रकारच्या जागतिक स्तरावरचं ग्लोबल ज्ञान आमच्या विद्यार्थ्याला घेता आलं पाहिजे. त्याचबरोबरीनं ही न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यावरही भर देते आहे की स्थानिक ज्ञानाला सुद्धा, स्थानिक ज्ञान, आणि आमचं स्थानिक ज्ञान हे अत्यंत उच्च प्रकारचं आहे. म्हणजे मी माझ्या लहानपणी ज्या वेळेला शाळेत जायचो त्यावेळेला नदीच्या काठी आम्ही कबड्डी खेळायचो. पण आमच्या वर्गात असणारा जो एक बाळू नावाचा कारले हा न्हावी समाजाचा मुलगा होता, त्याला खेळता यायचं नाही. पण तो त्यावेळेला आम्हाला त्याची जी न्हावीचा व्यवसाय करण्याची त्याचे वडील त्याला प्रशिक्षण द्यायचे. मी आपलं जे लोकज्ञान आहे ते किती श्रेष्ठ आहे याच्या उदाहरणासाठी माझ्या लहानपणचं उदाहरण मी आपल्याला देत आहे. तर त्याचे वडील एक जुना वस्तारा आणि एक जुनी घागर घेऊन यायचे आणि त्या नदीला चिखल करायचे.
ती पालथी टाकायची आणि त्याला त्या तो जो चिखल आहे त्या जुन्या वास्ताऱ्याने काढायला लावायचे. मला हे त्यावेळेला त्याचं महत्व कळालं नाही, कारण त्याला त्या वास्ताऱ्याने व्यवस्थित काढता येणं, मग तो चिखल पुन्हा पातळ करायला लागायचं आणि तो पातळ केलेला चिखल सुद्धा अगदी त्यांनी व्यवस्थित काढता आल्यानंतर मग त्याला म्हशी वाजरायला पाठवणं आणि मग डोके करायला, दहाव्याच्या डोक्या करायला पाठवणं, मग गालावर येणं, ही सोपी प्रक्रिया नाही. ज्या वेळेला मी स्वतः पेडागॉगीचा प्रोफेसर झालो त्यावेळेला मी विचार केला, आमच्या गावामध्ये कारागिरी शिकवण्याचं हे जे कौशल्य शिकवण्याचं जे प्रशिक्षण आहे हे कोणत्या पुस्तकात आहे? आणि म्हणून लोकल ज्ञान किती महत्वाचं आहे. झाप विण्याची कृती असो किंवा कोणत्याही कृती असो, या आमच्या गावागावात ज्ञान आहे आणि या ज्ञानाचा सुद्धा आपल्याला पुनर्रचना करायची आहे, त्याची साठवणूक करायची आहे, त्याचं एकत्रीकरण करायचं आहे आणि प्रशिक्षण म्हणून करायचं आहे. म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं बांबू प्रशिक्षण केंद्र काढलेलं आहे. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या बांबू पासून छोट्या छोट्या टोकऱ्या ज्या एक्सपोर्ट होतात त्या करता कशा येतील, त्याच्यात जे स्वरूप कसं बदलता येईल याच्यासाठी सुद्धा विचार करण्याचं म्हणून कौशल्य आधारित केलेलं आहे. त्यामुळे शाळा कशा बदलणार आहेत आणि शाळा समूह हा प्रकार घेणार आहे. म्हणजे सगळ्या शाळांना सगळे जे ट्रेड आहेत ते करता येणार नाही. सुतार, लोहारकी करणं, सुतारकी करणं, त्याच्यानंतर ह्या मी सांगितल्याप्रमाणे बांबू कौशल्य करणं. एका शाळेमध्ये बांबू विकासाचं केंद्र सुरू होईल, दुसऱ्या शाळांमध्ये आणखी सुतार कामाचं केंद्र सुरू होईल. म्हणजे अशा प्रकारच्या प्रत्येक शाळांमध्ये असणारा, मग तो एका शाळेत जरी प्रवेश घेतला, त्याला वाटलं की या शाळेमध्ये सुतारीचं प्रशिक्षण नाही, पण इथं गणित आणि बाकी म्युझिक शिकतोय, मी चित्रकला इथं शिकतोय, मला नृत्य शिकायचंय, या शाळेमध्ये खूप चांगलं आहे, इथले इंग्रजी आणि मराठीचे शिक्षक खूप चांगले आहेत, मला इथं प्रवेश घ्यायचा, पण मला सुतारकी शिकायची, पण मला सुतारकी येत नाही, फर्निचरचा कारखाना मला भविष्यामध्ये टाकायचा आहे, तर त्याला तेवढं शिकण्यासाठी दुसऱ्या शाळेमध्ये जाण्याची परवानगी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी देत आहे. इतकं लवचिक अशा प्रकारचं धोरण याच्यामध्ये आहे. आणि म्हणून समूह शाळांना एकत्र यायचंय आणि या समूह शाळा एकत्र कशा आणायच्या हे मोठं आव्हान भारतासारख्या दूर ग्रामीण भागात असणाऱ्या शाळांच्या समोर मोठं आव्हान आहे. आणि यांचं शिवाय प्रशासन कसं चालवायचं, आमच्याकडे नेतृत्व हे आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहे, ज्यांचा 81वा वाढदिवस आपण सादर करतोय, तर त्यांना त्यांच्या आईकडून, मोठ्या भावांकडून कशा प्रकारचं मार्गदर्शन त्या मिळालं आणि आपल्याला या देशाला एक मोठा नेता मिळाला. परंतु असं काही सगळ्यांच्याच बाबतीत घडत नाही आणि त्यामुळे या सगळ्या मुळातच नेतृत्वाचे गुणही अंगी असावे लागतात. या शाळांना, क्लस्टर शाळांचं नेतृत्व कोणी करायचं आणि ते नेतृत्व करत असताना त्यांना आपल्याला प्रशिक्षण कसं द्यायचं हे मोठे आव्हान या शिक्षण व्यवस्थेतून, या नव्या होऊ घातलेल्या शिक्षण व्यवस्थेतून आहे. थोडक्यात काय, या समूह शाळांचं मूळ तत्व काय आहे? समूह शाळांचं तत्व असं आहे की तुमच्याकडे असलेले स्रोत हे तुम्ही सहवाटणी करायची आहे. तुमच्याकडे जे चांगलं आहे ते दुसऱ्याला द्यायचंय. नुसते फिजिकल रिसोर्सेस नाही, नुसते कार्यशाळा नाही, नुसत्या प्रयोगशाळा नाही, तर चांगल्या शिक्षकांची सुद्धा देवाणघेवाण करायची त्या क्लस्टरमध्ये. समूह शाळामध्ये 5 शिक्षक, 5 शाळा असतील, 10 शाळा असतील, हे नव्यानं आलेली संकल्पना आहे. ती आम्हाला समजून घेऊन आमच्या विसिनिटीमध्ये आमच्या जवळपासच्या असणाऱ्या 10 शाळा एकत्र घेऊन प्रत्येक शाळेच्या वैशिष्ट्यानुसार ते वैशिष्ट्य सगळ्या त्या 10 शाळांच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, याचं नियोजन आम्हाला या पुढच्या टप्प्यामध्ये करायचंय. नंतर उच्च शिक्षणामध्ये तर फार मोठे बदल त्याच्यामध्ये घडून येत आहेत आणि ती म्हणजे 4 वर्षाची पदवी होणार आहे. आमच्याकडे आता शिंदे सरांच्या पुढे मोठं आव्हान आहे की आता आमची BSc 3 वर्षाची आहे, चौथ्या वर्षाचा अभ्यासक्रम काय असला पाहिजे. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये याचा विचार सुरू झालेला आहे. कारण ती 4 वर्षाची BS, 4 वर्षाचा BA, 4 वर्षाचे BCom, 4 वर्षाचं येणार आहे आणि मग या 4 वर्षामध्ये नेमकं काय येणार आहे आणि संपूर्णपणे उच्च शिक्षणाची सुद्धा संरचना याच्यातून बदलणार आहे. MSc सुद्धा 2 किंवा 1च वर्ष तर राहणार आहे. 4 वर्ष करणाऱ्या पदवीधारकाला PhD ला प्रवेश मिळणार आहे. तो ग्रॅज्युएट असला तरी सुद्धा तो 4 वर्षाची जर पदवी पूर्ण केली असेल तर त्याला PhD ला प्रवेश मिळेल. सब्जेक्ट टू त्याला ती PhD प्रवेश परीक्षा पास करावी लागेल. आणि अशा पद्धतीने इतकी लवचिकता याच्यामध्ये आणलेली आहे.
मगाशी बोलताना सरांनी सांगितलं की आंतरविद्या शाखा अशा प्रकारचा अनुभव आपल्याला, कारण या जगामधले जे प्रश्न आहेत ते कोणत्याही एका विषयाने संपत नाहीत. अगदी आपण समाजामधल्या स्त्री पुरुषांचं प्रमाण हे जर पाहिलं असेल, लोकसंख्येमध्ये हजार पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण, तर ते काय हजार नाही. केरळ सारख्या किंवा गोवा सारखे राज्य सोडा, पण हरियाणा, महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला या स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. आणि त्याची कारणं मी काही चर्चा करत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आमच्या कुटुंबामध्येच आम्हाला मुलगा हवा आहे ही मानसिकता येते इकडून. याचा अभ्यास करण्याचा आम्हाला मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला कुटुंबशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर त्याला मदतीला कोण येतो, तर मेडिकलवाला येतो. म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या करायला तो मेडिकलवाला येतो. त्याला मूल्य शिक्षणाचं आपल्याला आधार द्यावा लागेल. म्हणजे मूल्य शिक्षण आलं, वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता चुकीची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करावं लागेल, लोकशिक्षण करावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत गेल्यानंतर हरियाणा मधला अनुभव तुम्हाला सांगितला तर आणखी भयानक आहे. ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं, उमेदवार दारात गेला, म्हणला मला मत द्या. तो म्हणला साधारणपणे आपण एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य इलेक्शनला आला तर तो लाईट, पाणी, गटार, पाय अशा प्रकारच्या मूलभूत सुविधांची मागणी करतो. हा म्हणला मला बायको दे, मी तुला मतदान देतो. म्हणजे जो कौटुंबिक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पॉलिटिकल प्रॉब्लेम झाला. याचा विचार केला तर मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, मूल्य शिक्षण, लोकशिक्षण, समाजशास्त्र, कुटुंबशास्त्र, लोकसंख्या शास्त्र आणि शेवटी राज्यशास्त्र अशा प्रकारच्या 5-10 विषयांची अभ्यास केल्याशिवाय या प्रश्नाची सोडवणूक होणार नाही. आणि म्हणून आता अशा पद्धतीने आंतरविद्या शाखाचं ज्ञान, आमच्या एकांगीच ज्ञान एक विद्यार्थ्याला असू नये. समाज हा शेवटी अनेक विषयांच्या अभ्यासातून त्याला समाजाचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला बहुशाखीय ज्ञान त्याला मिळावं याच्यासाठीचा काही टप्पा त्याच्यामध्ये केलेला आहे आणि ती लवचिकता आलेली आहे. ते लवचिकता कशी येणार याच्यावर आता सध्या अजूनही हा देश नुसती पॉलिसी आपल्या हातात आलेली आहे, कृती कार्यक्रम करण्याचं काम चालू आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याकडे ऍक्शन टेकन रिपोर्ट फॉर न्यू एज्युकेशन पॉलिसी, हाऊ टू इम्प्लिमेंट दिस पॉलिसी ती येणार आहे. कारण या देशाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते अवगुण्य सुद्धा आहे. कागदावर पॉलिसी इतक्या असतात की परदेशातले लोक सुद्धा चाट पडतात, परंतु ज्या वेळेला अंमलबजावणीचा विषय येतो त्यावेळेला मात्र आपण फारच कमी पडतो आणि ती 100% अंमलबजावणी तिथे होत नाही. तर त्याच्यासाठी हा कृती कार्यक्रम पुढे येणार आहे. आता आपल्याला पदवी मिळत असताना सुद्धा पहिल्या वर्षाला आता सर्टिफिकेट मिळणार आहे. कारण एखादीचं लग्न होऊन गेलं, ती डिलिव्हरीला गेली किंवा एखाद्याला नोकरी लागली एखाद्या मुलाला, तर त्याला पहिलं वर्ष केलं तर त्याच्या नंतर त्याला कधीतरी वेळ मिळाला तर त्याचा काहीच मागमोच नसायचा, त्याचं ते बुडलेलं असायचं, त्याला पुन्हा प्रवेश घेतला जायचा. आता नाही, आता ती अकॅडमिक क्रेडिट बँक येणार आहे. तिथं त्याचं आपलं जसं बँकेत पैसे असतात किंवा शेअर्स आपण बँकेत ठेवतो तसे ते क्रेडिट आपले तिथे ठेवले जाणार आहेत आणि त्या क्रेडिट मधून त्याला पहिल्या वर्षी प्रमाणपत्र मिळेल, दुसऱ्या वर्षी त्याला पदविका मिळेल, तिसऱ्या वर्षी पदवी मिळेल आणि चौथ्या वर्षी ऑनर्स डिग्री मिळेल. अशा पद्धतीचं तेवढे क्रेडिट त्यांनी कंप्लीट केले की त्या नियमावर अजून एक सवलत आहे. विद्याप्रतिष्ठानमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला असं वाटलं की या ठिकाणी विषय नाहीये परंतु तो मला पदवीला शिकायचा आहे, तर तो 40% विषय आता बाहेरून शिकू शकतो. जिथं प्रवेश घेतलाय त्या संस्थेमध्ये जर तो विषय नसेल अशी 40% सवलत आता नव्यानं देण्यात आलेली आहे. तो ऑनलाईन शिकू शकतो. आता 3 प्रकारच्या डिग्र्या आपल्याला मिळू शकतात. महाराष्ट्र शासनानं कालच ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करायचं ठरवलेलं आहे, त्याच्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. तंत्रज्ञानावर आधारित सगळं बदलत असल्यामुळे आता 3 प्रकारच्या, पूर्वी प्रवेश घेऊनच रेग्युलर जाऊन डिग्री मिळायची, नंतर डिस्टन्स डिग्री आली दूरशिक्षणातून, आता ऑनलाईन डिग्री सुद्धा मिळते. अशा 3 प्रकारच्या पद्धतीतून आपण डिग्री प्राप्त करू शकतो किंवा या सगळ्याचं मिक्सही करू शकतो. मी एक विषय डिस्टन्स मधून केलाय, एक विषय ऑनलाईननी केलाय, बाकीचे सगळे जिथं प्रवेश घेतलाय तिथून केलाय. याची सगळ्याची मोजदाद ही खरं तर आधार कार्ड किंवा PNR नंबरवर त्या अकॅडमिक क्रेडिट बँक मध्ये सगळं आपलं तिथं रेकॉर्ड राहणार आहे आणि ते आपण ज्या वेळेला लागल त्यावेळेला ते जसे पैसे लागतात किंवा जसे मी शेअर्स विकायला काढले तर किंवा मला त्याच्यात भर घालू शकतो, काढू शकतो, तशा पद्धतीने डीमॅट सारखं ते काम करणार आहे. तर अशा प्रकारचे जे बदल मोठ्या प्रमाणामध्ये होऊ घातलेले आहेत. यातला आणखी एक सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते आव्हान म्हणजे 15 वर्षानंतर
आता विद्याप्रतिष्ठान जसं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अफिलिएटेड आहे, संलग्न आहे, ते काही राहणार नाही. ते स्वतंत्र स्वतःचं विद्यापीठ राहणार आहे. ते 4 कॉलेजेस एकत्र येतील आणि त्यांच्या पद्धतीने, पण त्याची पायाभरणी आता 15 वर्षाची तयारी आपल्याला आजपासून करावी लागणार आहे, की एक दिवस आपण या मोठ्या विद्यापीठाचा भाग राहणार नाही. आपल्याला आपली डिग्री माझ्या महाविद्यालयातून सुटणारा पदवीधर हा उत्तम प्रकारचा कसा राहील त्याची पायाभरणी तुम्हाला आता करावा लागणार आहे. आणि त्याची तयारी करणं हे खरं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीचा कॉलेज डेव्हलपमेंटनी 15 वर्षाचा रोडमॅप तयार केला पाहिजे. तो रोडमॅप तयार करताना खरी काळजी घ्यायची. आणि आम्हाला आता या विद्याप्रतिष्ठानच्या अवतीभोवती असणारे सगळे जे बारामती तालुक्याचं एक विसिनिटी जर धरली तर बारामती तालुक्यामध्ये 16 ते 25 वयोगटामध्ये किती विद्यार्थी आहेत, किती युथ आहेत, या सगळ्यांना आम्हाला त्यांच्या 50% तरी इथे आले पाहिजेत, अशा प्रकारचा आग्रह आहे. भारताचा जर आकडेवारी जर काढली तर 30% लोक सध्या याच्यात आहेत. 30%ची आकडेवारी जर आपण पाहिली तर ते एक साधारणपणे 1.25 कोटी मुलं भारतामध्ये उच्च शिक्षण घेतात. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला 35 विद्यापीठ होती, 15,000 विद्यार्थी तिथे होती. आणि त्या 70-72 वर्षामध्ये आपण आता 1000 विद्यापीठ आणि जवळजवळ 1.25 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहोत. आता याचा जर विचार केला 20% विद्यार्थी जरी वाढले तरी सुद्धा 1 कोटी विद्यार्थी वाढतील, म्हणजे 2.5 कोटी विद्यार्थी जर उच्च शिक्षणामध्ये आले तर आता सध्या आपण जर विचार केला विद्याप्रतिष्ठान सारखा कॅम्पस किंवा याच्यात समतोल कॅम्पस तयार करायचा असेल आणि इथे लाभ घेणारे विद्यार्थी काही हजारात आहेत तर आपल्याला 1 कोटी 70 वर्ष लागले आपल्याला 1.25 कोटीपर्यंत पोहोचायला. किती शिक्षक लागतील, किती वर्ग लागतील, किती प्रयोगशाळा लागतील, किती मैदानं लागतील, किती आपल्याला ग्रंथालय लागतील, त्यात पुस्तकं लागतील, त्या सगळ्याला आर्थिक तरतूद किती करावं लागेल, हे मोठं आव्हान आहे. आणि म्हणून आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सुद्धा आलेली आहे. त्यामुळे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज येतील ते महाविद्यालय विद्यापीठ म्हणून पुढे येतील. त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वतःचा एक आपला विकासाचा नियोजनाचा आराखडा तयार करून त्या पद्धतीने पुढे जायला ही पॉलिसी स्वतंत्रपणे येत आहे. परंतु हे सगळं येत असताना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला नाव दिसणार नाही. त्याच्या ऐवजी आता ते इंडियन काउन्सिल फॉर हायर एज्युकेशन अशा प्रकारचं काउन्सिल येणार आहे. त्याचे 4 भाग राहणार आहे. पहिला भाग आता युजीसी जसं रेग्युलेशन करतं, म्हणजे काय, एखाद्या महाविद्यालयाला 12B 2F देणं, त्यांच्या मान्यता देण्याचे नियम ठरवणं, PhDचे निकष ठरवणं, मार्गदर्शकाचे निकष ठरवणं, हे सगळं काम ते रेग्युलेशन करणं हे त्यांचं राहणार आहे. दुसरा जो भाग आहे फंडिंग. या न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी फंडिंग देण्यासाठी खरं तर ती आपल्याला तो दुसरा स्तंभ त्याचा काम करणार आहे. आणि त्याच्या वेगवेगळ्या योजना आपण सगळेजण त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत की ही जी फंडिंग येणारी एजन्सी आहे ती आता नेमक्या कशा प्रकारचं फंडिंगचं पॅटर्न या देशातल्या उच्च शिक्षण संस्थांचं सबलीकरण करण्यासाठी वापरित आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी यशस्वी राबवण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्या फंडिंगच्या योजना ते आपल्याला डिझाईन करून आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत त्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. त्याच्यानंतरचा जो आणखी एक तिसरा जो पिलर आहे तो स्टँडर्ड ठरवायचे. म्हणजे आता तुमचा खाजगी विद्यापीठ असो किंवा तुमचं अनुदानित असो विना अनुदानित असो कोणतंही महाविद्यालय म्हणल्यानंतर त्याची लायब्ररी ही अशीच असली पाहिजे, त्याचे वर्ग असेच असले पाहिजे, तिथे शिक्षकांच्या गुणवत्ता अशाच असल्या पाहिजे, पात्रता आणि त्यांना मिळणारं वेतन सुद्धा असंच असलं पाहिजे. या सगळ्याचं निकष ठरवण्याचं काम तो तिसरा भाग करणार आहे. आणि शेवटचा जो चौथा भाग आहे जो नॅकचं काम करणार आहे, हे सगळं पाळतात का नाही या निकषाप्रमाणे ऍक्रिडिटेशनचं काम करणार आहे. आणि ज्या ऍक्रिडिटेशन पार करणार नाहीत त्या संस्था बंद करायच्यात का काय याचा सुद्धा निर्णय ते त्या लेवलला घेणार आहे. शेवटचा मुद्दा मी तुमच्याशी विकसित करतोय, हे सगळं बदल उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणामध्ये होणारा जो बदल आहे हा बदल शेवटी शिक्षकांशिवाय होणार नाही. आणि त्या शिक्षकांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी 50 तास हे तुम्हाला सेवांतर्गत प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे आणि ते कंपल्सरी असणार आहे. आणि त्याच्यासाठीची यंत्रणा सुद्धा तयार करावं लागणार आहे. या विद्याप्रतिष्ठानचं जे BEd कॉलेज आहे त्याची या भागातल्या शालेय शिक्षकांची अशा प्रकारचं प्रशिक्षण करण्यासाठीची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे.
आणि बीएड कॉलेज स्वतंत्र न राहता शिंदे सरांच्या विद्याप्रतिष्ठान कॉलेजचा तो एक डिपार्टमेंट भाग होईल पुढच्या कालावधीमध्ये. आणि ते सुद्धा आता 4 वर्षाचं बीएड, 2 वर्षाचं बीएड, 1 वर्षाचं बीएड असे 3 प्रकारचे बीएड येतील. 12वी नंतरचं बीएड हे 4 वर्षाचं राहील. 3 वर्षाचं ज्यांनी ग्रॅज्युएट केलं त्यांच्यासाठी 2 वर्षाचं राहील. एम ए आणि 4 वर्षाचं ज्यांनी पदवी केलेली आहे त्यांच्यासाठी 1 वर्षाचं बीएड राहील. अशा प्रकारचे बदल नव्या पद्धतीने खूप मोठे बदल येत आहेत. आपण सगळे त्याच्यासाठी तयार राहू. आता मग याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठाननं काय तयारी करायची किंवा एखाद्या महाविद्यालयाने याच्यासाठी काय तयारी करायची, आणि म्हणून आपण एक अशा प्रकारचा एक तक्ता तयार केला पाहिजे. ही न्यू एज्युकेशन पॉलिसी काय सांगते, यातलं आम्ही आज काय करतो, जे ऑलरेडी आम्ही करतोय न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेलं आहे. दुसरं, न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते पण आमच्या स्तरावर कोणताही धोरणात्मक निर्णय नाही, वरून कोणी सांगायची गरज नाही, शासनाचा GR यायची गरज नाही, पण आमच्या स्तरावर काही बदल करून आम्ही काही करू शकतो का? जी न्यू एज्युकेशन पॉलिसी बोलते ते आमच्या स्तरावर काही बदल करू शकतो का? आणि तिसरा जो महत्वाचा भाग आहे की ते बदल करण्यासाठी आपल्याला शासनाच्या धोरणात्मक निर्णयावरच वाट बघावं लागेल. उदाहरणार्थ, आता आपल्याला 5+3+4 करण्यासाठी आता 10+2+3 पॅटर्न आपल्याला बदलायचं असेल तर ह्या ज्युनियर कॉलेज सगळे शाळांना जाणार आहेत. हा निर्णय शासनाला घ्यायचा आहे. त्यांच्या बदल करणं, त्यांचे शिक्षक तिकडे ट्रान्सफर करणं हा धोरणात्मक निर्णय आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला आमच्या लेवलवर जी न्यू एज्युकेशन किंवा विद्यापीठामध्ये स्तरावर 4 वर्षाची डिग्री आणण्यासाठी काय करावं लागणार आहे असं विद्यापीठावर अवलंबून आहे. म्हणून शिंदे सर, तुमची टीम, तुम्हाला याच्यावर एक्सरसाइज करावा लागेल की आता किंवा एखाद्या शाळेला सुद्धा तयारी करावं लागेल. शाळेला सुद्धा तयारी करा. आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जे सांगताय त्याचं काय करतोय ते सगळे मुद्दे आतून लिहून काढावे लागतात. दुसरं, न्यू एज्युकेशन पॉलिसीत सांगितलंय पण आम्ही करत नाही, पण आम्ही करू शकतो आमच्या स्तरावर, त्याची यादी वेगळी करावी लागणार आहे. आणि मग तिसरा टप्पा मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला शाळा किंवा महाविद्यालयामध्ये ही न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते पण याच्यासाठी धोरणात्मक निर्णय आम्हाला घ्यावा लागणार आहे. त्याच्यासाठीचा बदल पुढच्या टप्प्यामध्ये. असा एक्सरसाइज आपल्या लेवलवर आपण उद्यापासून चालू करणं गरजेचं आहे. ते फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण पुढच्या या न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यावर सोनवणे सर येतील, अजून दुसरं कोणीतरी येईल, त्याच्यावर चर्चा होतील, भाषणं होतील, पण आम्ही कसं पुढे जायचं याचा मार्ग त्याच्याशिवाय तुम्हाला सापडणार नाही. मी त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. विद्याप्रतिष्ठान हे भारतातील फार अपेक्षा असणारं, आत्ताचं प्रमाणित असणारं गुणवत्तावान संस्था आहे आणि या संस्थेनं असं आव्हान पेलणं फार मोठी बाब नाही. त्याच्यासाठीचं नेतृत्व आहे, त्याच्यासाठीची सगळे संसाधनं आहेत. फक्त आपण एक पाऊल टाकायचंय आणि पुढे जायचंय. त्या सगळ्याला मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांना चिरायुष्य लाभो, प्रतिभाताईंनाही चिरायुष्य लाभो. आपल्याला त्यांचं सतत समाजाला मार्ग. धन्यवाद सर. अभ्यासाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर संजीव सोनवणे सर यांनी अतिशय ओघवत्या शैलीमध्ये भारताचं जे नवं शैक्षणिक धोरण आलेलं आहे ते धोरण आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर विषय फार मोठा आहे, पण तरी 40 ते 45 मिनिटांमध्ये सरांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये आपल्याला तो समजून दिलेला आहे. आणि एकूणच त्यांच्या या भाषणाचा गोषवारा जर सांगायचा झाला तर मूलभूत सूत्र हे आहे की आजचं शिक्षण हे कौशल्य प्रधान शिक्षण असलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या वेळेला आपण पदवी देतो तेव्हा त्या पदवी सोबतच त्याच्या हातामध्ये काहीतरी स्किल असलं पाहिजे. मग भाषेचं स्किल असेल किंवा व्यापाराचं स्किल असेल, शेती करण्याचं स्किल असेल. कोरोनाच्या काळामध्ये या सर्व क्षेत्र बदललेली आहेत. नव्या रूपानं ते पुढे येत आहे. जगाच्या समोर फार मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानांना सामोरं जाणारा विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे. एक मोठी जबाबदारी शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षण संस्था यांच्यावर भावी काळामध्ये येणार आहे. मला खात्री आहे की आपली संस्था आणि आपल्या संस्थेमध्ये अध्यापन करणारा जो अध्यापक वर्ग आहे तो हे जे सगळं आव्हान आहे ते निलया पेलवण्यासाठी तयार आहे. आणि इथून तयार होणारा जो आमचा विद्यार्थी आहे हा विद्यार्थी
नक्की जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याच्या स्वतःच्या पावलावर उभं राहू शकेल अशा प्रकारची ग्वाही या निमित्तानं मी आपणास देतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनानं होणार आहे. आपल्या विद्याप्रतिष्ठानच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या डॉक्टर संगीता गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावे. डॉक्टर सौ संगीता गायकवाड. थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्ते. सर्वप्रथम मी आदरणीय साहेबांना व सौ काकींना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. विद्याप्रतिष्ठान संस्थेचे माजी विश्वस्त सै हरिभाऊ गजाननराव देशपांडे यांचे नावे विद्याप्रतिष्ठान संस्थेतर्फे देण्यात येणारा बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. यासाठी उपस्थित असलेले माननीय राजीवजी देशपांडे, माननीय संजीवजी देशपांडे, सौ देशपांडे बहिणी या सर्व परिवाराप्रती मी सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचे डीन माननीय डॉक्टर संजीव सोनावणे सर या ठिकाणी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून आज लाभलेले होते. सरांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 याविषयी अतिशय समर्पकपणे आपली मतं व्यक्त केलेली आहेत. अनेक गोष्टींना सरांनी या ठिकाणी या धोरणाच्या बाबत स्पर्श केलेला आहे. सर, मी आपल्याला सांगू इच्छिते की या 40 मिनिटांमध्ये आपण बऱ्याच गोष्टी या धोरणाच्या संदर्भात सांगितल्या, पण मी आपल्याकडून अपेक्षा करते की या धोरणातला प्रत्येक टप्पा सांगण्यासाठी स्वतंत्र व्याख्यानाची, स्वतंत्र मार्गदर्शनाची निश्चितच आवश्यकता आहे. सर, आपण यामध्ये प्रामुख्याने शिक्षण व्यवस्था, शिक्षण व्यवस्थेच्या रचनेत होणारे बदल, शाळा आणि महाविद्यालयांची भूमिका, ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञानाची समाज व्यवस्था, 3 ते 18 वयोगटातील शिक्षण, मेंदू आधारित शिक्षण अशा अनेक विषयांना स्पर्श केलेला. त्याचबरोबर जी 4 प्रमुख उद्दिष्ट आपण विशद केली त्याच्यामध्ये ज्ञान निर्मिती असेल किंवा समूह शिक्षण असेल, फ्लेक्झिबिलिटी इन एज्युकेशन असेल, अशा अनेक गोष्टींचा उहापोह आपण आपल्या मार्गदर्शनातून केलेला आहे. आणि हे जी नवीन धोरण आलेलं आहे ते निश्चितच आव्हानात्मक आहे आणि आपल्या सगळ्यांना त्या बदलाला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि मी आपल्याला विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या वतीने आश्वस्त करू इच्छिते की आपल्यासारख्या तज्ञ मार्गदर्शकांच्या सहकार्याने आम्ही याच्यामध्ये निश्चितच यशस्वी होऊ. सर, आपल्या बहुमूल्य अशा व्याख्यानाबद्दल मी विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्रभुने सर, संस्थेच्या सचिव माननीय गुजर मॅडम, विश्वस्त डॉक्टर शहा सर, रजिस्ट्रार कंबोज सर, त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमासाठी नेहमी प्रेरणा देणाऱ्या आपल्या संस्थेच्या विश्वस्त माननीय बहिणी व इतर सर्व विश्वस्त यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी या ठिकाणी तसेच ऑनलाईन मोड मधून उपस्थित असलेले संस्थेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि विद्याप्रतिष्ठानचे सर्व सहकारी स्टाफ यांचेही मी आभार मानते. आणि सर्वात महत्वाचा जो घटक या कार्यक्रमासाठी जो आहे, जो ऑनलाईन मोड मधून उपस्थित असलेले पारितोषिक प्राप्त 21 विद्यार्थी आणि त्याचबरोबर क्रीडा प्रकारातील विजेती ठरलेली राधिका दराडे विद्यार्थिनी, तिचे पालक आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचेही संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त विद्याप्रतिष्ठान संस्थेचे माजी विश्वस्त कैलासवासी हरिभाऊ गजाननराव देशपांडे यांच्या नावे संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्याची सांगता आपण वंदे मातरमने करणार आहोत. आपण सर्वांनी जागेवर उभं राहून वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता करावायची आहे. वंदे मातरम सुरू करेंगे. वंदे
भारत माता की धन्यवाद.